मानाचे वंदन. आज उपस्थित सर्व शिक्षक आणि इतर लोकांना शिक्षक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. आज शिक्षक दिनानिमित्त जे प्रबोधन व्याख्यानमालेचा कार्यक्रम बाहू या संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आहे, त्यासाठी सर्वप्रथम मी या संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर ढेमरे मॅडम यांना त्याचे मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करतो. डॉक्टर ढेमरे मॅडम, प्लीज. Am I audible? Yes, yes, you are very much audible. संपूर्ण विश्वाला शांतीचा आणि करुणेचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, भारत रत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या विचारांना मी सर्वप्रथम विनम्र अभिवादन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेल्थ ऑर्गनायझेशन च्या विचारपीठावर अध्यक्ष म्हणून मी डॉक्टर त्रिशला ढेमरे शिक्षक दिनावर आपले सर्वांचे स्वागत करते. आजच्या शिक्षक दिनानिमित्त सांगायचे म्हटलं म्हणजे सगळ्यांचे मनपूर्वक अभिनंदन. नमो बुद्धाय, जय भीम. आजच्या शिक्षक दिनानिमित्त आझादी कालावधीपासून गुरु आणि शिष्य ही परंपरा आपण बघत आलेलो आहे आणि आजच्या काळात सुद्धा ती आपल्याला बघायला मिळते. गुरु आणि शिष्य या परंपरेत कालावधीपासून बरेच फेरबदल झाले आहेत. आधीच्या काळात एखाद्या विद्यार्थ्याला काही अडचण आली असेल तर तो विद्यार्थी म्हणजे त्याची फक्त गुरुकिल्ली होती त्याचे शिक्षक. त्याला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम आला असेल तर तो फक्त आपल्या शिक्षकांपर्यंत पोहोचायचा आणि शिक्षकच हे एक असे स्रोत होते जे आपल्या विद्यार्थ्यांना परिपूर्णपणे जी काही अडचण आली असेल त्याच्यातून ते बाहेर काढायचे. पण आजच्या बदलत्या काळामध्ये आपण बघतो आहे की आजचा विद्यार्थी मग तो केजीचा असो किंवा मग तो पीजीचा असो, या पूर्ण कालावधीमध्ये पूर्ण केजी टू पीजी पर्यंत आजच्या विद्यार्थ्यांना शिक्षकांची कमी गरज पडते. आणि कारण आपल्याकडे इंटरनेट आल्यापासूनच गुगलनी आपल्याला सगळी माहिती उपलब्ध करून दिली आहे. अशा बदलत्या काळात आणि अशा बदलत्या इंटरनेट आणि शिक्षक आणि शिक्षण प्रणालीमध्ये जो बदलाव झालेला आहे त्या बदलावाबद्दल आज आपल्याला खरंच म्हणजे बराचसा प्रकाश पडणार आहे. त्याकरिता आज आपण प्रबोधन व्याख्यान ठेवलेलं आहे शिक्षका दिनानिमित्त. सर्वप्रथम मी माझ्या उपस्थित किंवा अनुपस्थित सगळ्या शिक्षकांना माझे मनपूर्वक अभिवादन आणि मी त्यांना त्यांचे वंदन करते. त्यासोबतच इथे उपस्थित असलेले सर्व शिक्षक, पावडे सर, अन्सारी मॅडम, बरसागडे सर, आपले गेडाम सर, वाघमारे सर, राऊत सर, मालाकापडे मॅडम, मी सर्व शिक्षकांना आपले विनम्र अभिवादन करून या आलेल्या परिस्थितीवर विद्यार्थी आणि शिक्षकांची भूमिका काय असेल, यावर काय उपाय असू शकतात, तर आपण आज हा प्रबोधन व्याख्यानचा कार्यक्रम हाताळलेला आहे. आणि याच्यामध्ये आपण आज सगळ्या शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांना आज आपण आमंत्रित केलेलं आहे. त्यात सर्वप्रथम आपले जे आमचे अकॅडमिक ऍडवायझरी फॅकल्टीचे आमचे शिक्षकगण आहेत, मी त्यांचं स्वागत करते. तसेच आपले प्रभाकर पावडे सर, त्यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं म्हणजे की एक सूर्य को रोशनी दिखाने समान है डॉक्टर घोडेस्वार, आपले देवीदास जी घोडेस्वार,
ते सुद्धा इतके प्रचलित आहेत की त्यांच्याबद्दल काही सांगायचं म्हटलं म्हणजे की आमचे जे सूत्रसंचालक आहेत ते त्यांना इंट्रोड्यूस करतील. सोबतच रुबीना मॅडम ते सामाजिक क्षेत्रामध्ये फार अग्रेसर आहेत आणि त्यांचं नाव प्रामुख्याने घेतलं जातं. त्याबरोबरच आमचे गेडाम ते डबल MS ऑर्थो आणि MS सर्जरी आहेत आणि त्यांच्या शिक्षणामुळे त्यांनीच आम्हाला जे घडवलेलं आहे, शिकवलेलं आहे, त्याच्यामुळेच आज आम्ही तुमच्या समोर आहेत. सोबतच जे श्रोतागण आज जुडलेले आहेत आमच्यासोबत, त्यांचे सुद्धा मी मनपूर्वक स्वागत करते. आणि आमचे जे आज कार्यक्रमाची अध्यक्षता ज्यांनी स्वीकारलेली आहे ते आहेत आमचे देवीदासजी घोडेस्वार सर. आपले स्वागत आहे. आणि आमचे जे आज सूत्रसंचालन आहेत ते आहेत डॉक्टर वासुदेव बरसागडे सर. वासुदेव बरसागडे सर, आपले अनेक स्वागत आणि पुढच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आपण करावं अशी माझी अपेक्षा आहे. स्वागत आहे आपले सगळ्यांचे स्वागत परत एकदा. धन्यवाद. बारसागडे सर स्पीकर बंद आहे तुमचा. हा, धन्यवाद मॅडम. आजच्या प्रबोधन कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राध्यापक देवीदास घोडेस्वार उपलब्ध आहेत आणि मी त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान म्हणून ग्रहण करावे. डॉक्टर घोडेस्वार यांना महाराष्ट्रात ओळखत नाही असा माणूस क्वचितच सापडेल. ते वंदना संघाचे प्रमुख आधारस्तंभ आहेत आणि प्राध्यापक व प्रिन्सिपाल म्हणून काम केलेले आहे. त्यांनी कॉन्स्टिट्यूशनल डिबेट्स ह्या इंग्रजी ग्रंथाचे मराठीत भाषांतर करून ठेवलेले आहे आणि सध्या ते वाचकासाठी उपलब्ध आहे. त्यांनी मराठीत इतरही बरेच लेखन केलेले आहे. याशिवाय सामाजिक समस्येवर ते सारखे लिहित असतात व लॉर्ड बुद्धा टीव्ही व आवाज इंडिया या चॅनलवर आपली सामाजिक समस्येवर नेहमी आपली मतं प्रखरपणे मांडत असतात. शिवाय भारतीय संविधानाची माहिती गावागावात पोहोचावी यासाठी ते प्रबोधन कार्यक्रमात मत मांडून लोकांना प्रबोधन करत असतात. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर घोडेस्वार सर यांची मी परवानगी घेऊन या कार्यक्रमाला सुरुवात करतो व त्यांनी आपले परवानगीपर आपले मत व्यक्त करावे अशी त्यांना मी विनंती करतो. डॉक्टर घोडेस्वार सर. धन्यवाद. आजच्या या कार्यक्रमाच्या आयोजिका बाहोच्या अध्यक्ष डॉक्टर त्रिशला ढेमरे, अतिथी वक्ता डॉक्टर BS गेडाम, प्राध्यापक पावडे, रुबीना अन्सारीजी, डॉक्टर खोब्रागडे आणि या चर्चासत्रात सहभागी सर्व मान्यवर, या सर्व मान्यवरांना मी अभिवादन करतो, मंगल कामना प्रेषित करतो आणि साधुवाद पण. धन्यवाद. भारतात गुरूंची परंपरा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की माझे 3 गुरु आहेत, तथागत गौतम बुद्ध, महात्मा कबीर, महात्मा फुले. त्याशिवाय डॉक्टर आंबेडकरांच्या एका शिक्षकाचा मी आवर्जून उल्लेख करू इच्छितो. प्राथमिक शाळेत असताना डॉक्टर आंबेडकरांना, भीमरावला आपलं आडनाव देणारे त्यांचे शिक्षक आंबेडकर, आपल्या घाताला हात देणारे त्यांचे शिक्षक आंबेडकर, भीमराव पावसात भिजला असताना त्याला आपली लंगोट देणारे आणि त्याला आपला शर्ट घालायला देणारे त्याचे शिक्षक आंबेडकर. अशा शिक्षकाने डॉक्टर आंबेडकरांना घडवलं. या सर्व शिक्षकांना, आद्य गुरूंना मी अभिवादन करतो आणि यांना मी प्रणाम करतो. गुरु बद्दल कबीर म्हणतात, सब धरती कागज करून लेखन सब वनराय, सब धरती कागज करूं लेखनी सब वनराय, 7 समंदर की मसी करूं फिर भी गुरुगुण लिखा न जाय. अशी ही गुरुची महिमा आहे. शिक्षण क्षेत्र म्हटलं की 2 मुख्य स्टेक होल्डर्स, एक शिक्षक आणि दुसरा विद्यार्थी. शिक्षणाविषयी असं म्हटलं जातं की माणसाला मुक्त करतं ते शिक्षण.
एज्युकेशन विच लिबरेट्स ह्युमन बिईंग. त्याकरता शिक्षणही मुक्त असलं पाहिजे. मुक्त असलेलं शिक्षण आणि मुक्त करणारं शिक्षण प्राचीन काळापासून तर 21व्या शतकाच्या दुसऱ्या दशकापर्यंत. अच्छा अच्छा, बर, धन्यवाद. ठीक आहे. तर मी परमिशन देतो आहे आणि भावसाहेबांना विनंती करतो की त्यांनी पुढचा कार्यक्रम सुरू करावा. धन्यवाद सर. शिक्षकाची ही परंपरा फार प्राचीन काळापासून समाजात प्रचलित आहे. अगदी बुद्धाच्या काळापासून बनते आनंद, हो, सारीपुत्त मोगलायन, मोगल तिस्स इत्यादी सर्व हे बुद्धांना आपले शिक्षक व मार्गदर्शक मानत असत. ही परंपरा बरेच दिवस भारतीय समाजात कार्यरत होती. जवळपास 600 ते 700 वर्ष ही परंपरा चालू होती. बुद्धानंतर जवळपास 10 शतके ही परंपरा सुरू होती. त्यानंतर ही परंपरा खंडित झाली व ती नंतर सर्वसमावेशक व सार्वजनिक न राहता ती वर्गाधिष्ठित झाली. 13व्या शतकापासून महात्मा फुले यांच्यापर्यंत ही परंपरा काहीशी संकुचित व वर्गाधिष्ठित झाली. बहुजनांना शिक्षणापासून वंचित ठेवल्या गेले असल्यामुळे आपोआपच शिक्षकी पेशापासून बहुजन समाजाला दूर राहावे लागले. 1950च्या नंतर भारतीय समाजामध्ये संविधान आले आणि संविधानामधून कार्यालयात घटना व घरात मनुस्मृती अशी नवीन व्यवस्था आली. ही व्यवस्था राहावी म्हणून बऱ्याच गोष्टी लोक याच्यासाठी कार्यरत आहेत आणि नुकतेच त्या नवीन शैक्षणिक धोरण येऊ घातलेले आहे. भारतीय घटनेनुसार राजकारणात समता आली, परंतु समाजात आर्थिक आणि सामाजिक जीवनात असमानता राहिली. त्यातल्या त्या स्त्रियांना याची झड एक व्यवस्था म्हणून अधिक पोहोचते. एकतर सामाजिक व्यवस्थेमुळे आणि दुसरे समाजात असलेल्या स्त्रियांचे दुय्यम स्थान. आणि म्हणून बदलत्या जीवन प्रणालीत नव्या शिक्षणाची भूमिका काय असावी याविषयी आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी आज आपल्याकडे प्राध्यापक रुबीना अन्सारी ह्या उपस्थित आहेत. मी रुबीना अन्सारी यांना आमंत्रित करतो की त्यांनी आपले मत 15 मिनिटात व्यक्त करावे. प्राध्यापक रुबीना अन्सारी ह्या सायकोलॉजी विभाग प्रमुख म्हणून सामाजिक कार्य महाविद्यालय कामठी येथे मागील 15-16 वर्षापासून कार्यरत आहेत. त्या मान्यता प्राप्त विभागाच्या PhD मार्गदर्शक आहेत. त्यांनी बऱ्याच नॅशनल इंटरनॅशनल सेमिनार्स, सिम्पोजियम व कॉन्फरन्स मध्ये सहभाग घेतलेला आहे. त्याशिवाय त्यांनी आतापर्यंत बऱ्याच PhD विद्यार्थ्यांना मार्गदर्शित केलेले आहे. अशा रुबीना अन्सारी मॅडम यांना मी आमंत्रित करतो की नव्या बदलत्या शैक्षणिक व्यवस्थेमध्ये बदलत्या नवीन शैक्षणिक नव्या धोरणाची भूमिका काय असावी याविषयी त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. डॉक्टर रुबीना अन्सारी मॅडम, प्लीज. धन्यवाद सर. सर्वप्रथम सावित्रीबाई फुले और महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन को मेरा नमन. तत्पश्चात डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जिन्होंने इस तरीके से संविधान को तैयार किया जिसमें सभी को शिक्षण कोटि अभिवादन. मुझे आज तक जितने शिक्षक और गुरुजनों ने सिखाया है और इस बार बोलने के लिए आमंत्रित किया नमन. साथ ही साथ आदरणीय अध्यक्ष महोदय और डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर हेल्थ ऑर्गेनाइज मैडम, इनका भी मैं बहुत बहुत अभिवादन करती हूँ कि इन्होंने आज हम लोगों को एक जगह आमंत्रित करके विचार विमर्श का मौका दिया. साथ ही आज के कार्यक्रम की जो आयोजन समिति है उनका भी मैं बहुत बहुत धन्यवाद करती हूँ कि उन्होंने सूत्रबद्ध कार्यक्रम का आयोजन किया.
आप सभी को मेरी तरफ से शिक्षक दिवस का अभिवादन है। शिक्षक होता कौन है हम सभी जानते हैं, जिससे भी हम सीखते हैं वो हमारे लिए शिक्षक। इस चीज को हम लोग हमेशा मानते हैं कि हमारा सीखना जिंदगी भर रुकता नहीं है, और जिनसे हम सीखते हैं वो हमारे शिक्षक होते हैं। कभी वो शिक्षक हमारा खुद का स्टूडेंट होता है, कभी घर के बच्चे भी हो सकते हैं, और कभी वो पारंपरिक शिक्षक जिन्होंने हमें शाला में या महाविद्यालय में सिखाया है, वो टीचर्स भी जो जिनका भूमिका ही शिक्षक की होती है, उन्हें हम शिक्षक के वर्ग में रखते हैं। शिक्षण प्रणाली जो होती है वो किसी भी समाज को गढ़ने के लिए एक महत्वपूर्ण साधन के रूप में होती है। और जैसे कि मुझे विषय दिया गया है कि बदलती जीवन प्रणाली में जो अभी नवीन शिक्षण पद्धति है उसकी भूमिका क्या है। ऑब्वियसली हमारा जीवन पिछले 10-15 सालों में म्हणजे आपलं जीवन खूप बदललेलं आहे। आपली जीवनशैली जी होती ते मागची जीवनशैली सारखी नाही है, आणि जे आज आपण जीवन जगत आहात त्यामध्ये खूप सारे म्हणजे नवीन गोष्टीचा समावेश झालेला आहे। और हम सब जो जीवन जी रहे हैं वो आजकल एक मिश्रित संस्कृति या मिश्रित एक जिसको कहें कि जीवन शैली है। भारतीय समाज अपनी संस्कृति और अपनी वैशिष्ट्यों के लिए हर जगह पहचाना जाता था, लेकिन जैसे जैसे ग्लोबलाइजेशन सार्वभौमिकीकरण ने अपने पैर पसारे, वैसे वैसे हमारा समाज और हमारी भारतीय सभ्यता भी इससे छूती नहीं रह गई। और उस समाज के बदलते स्वरूप की वजह से हमारी जीवन प्रणाली भी बदल गई। हमारी जो जीवन में शिक्षण के महत्व की शुरुआत तो महात्मा ज्योतिबा फुले के समय से ही हो गई थी, जिनके योगदान की वजह से आज हम देखते हैं कि महिलाएं और लड़कियों का एक बहुत बड़ा प्रतिशत आज शिक्षण ग्रहण करता है। इवन हमारे महाविद्यालय में भी आज अगर हम लोग देखते हैं तो लड़कियों की संख्या हमेशा लड़कों से ज्यादा होती है। किसी वर्ग में सिर्फ 4 या 5 लड़के होते हैं और बाकी सब लड़कियां होती हैं। और ये देखकर सच में एक मतलब गर्व का एहसास होता है कि जिन महिलाओं को समाज में शिक्षा के ग्रहण करने से वंचित रखा जाता था, वो वर्ग हमारे यहाँ प्रधान एक वर्ग होता है। स्त्री और शिक्षण के लिए हम लोग इस क्षेत्र में कुछ कर पाते हैं। तो समाज में बदलाव आया महात्मा ज्योतिबा फुले के प्रयास से। उसी तरीके से आज जो हम, जैसे मैंने कहा कि हम जो बदलती जीवन प्रणाली के लिए बहुत सारी चीजें रिस्पॉन्सिबल, बहुत सारे पक्षों में हमारा जीवन बदला है। हमारे समाज में बदलाव आया है, हमारे समाज की जो सिस्टम है वो चेंज हुए हैं। पहले हम कौटुंबिक शिक्षण, कौटुंबिक परिवार, कौटुंबिक सिस्टम जो हमारा था, प्रणाली थी, वहां सीखने के अवसर ज्यादा मिलते थे। आज हमारे पास एकल कुटुंब प्रणाली प्रधान है। इसकी वजह से भी कहीं न कहीं जो हमारी जीवन शैली है वो चेंज हो चुकी है। उसके बाद संस्कृति बदली है, क्योंकि मीडिया एक्सपोजर और इंटरनेट का जो प्रादुर्भाव है उसकी वजह से हमारी संस्कृति में भी बदलाव आया है। गुरुकुल संस्कृति तो अब रही नहीं है। परंपरागत शिक्षण जो संस्कृति थी वो अब पहले की तरह नहीं है, और ठीक भी है। समय के साथ परिवर्तन होना जरूरी है। जैसे कि मैडम ने सर ने कहा कि पहले गुरु ही सिर्फ सोर्स होता था ज्ञान का, लेकिन आज बच्चों को ज्ञान के बहुत सारे स्रोत अवेलेबल है, और इसीलिए शायद गुरु और शिष्य का और जो शिक्षण पद्धति का स्वरूप काफी बदल चुका है। और इसके लिए इसीलिए हमारी जो गुरुकुल संस्कृति थी वो अब पहले की तरह ना रह गई। अब उस पद्धति में भी, एक शिक्षण संस्कृति में भी उसके परिणाम स्वरूप चेंज आया है। साथ ही साथ हम जब बदलते जीवन प्रणाली को देखते हैं तो व्यक्तिगत संबंधों में और परिवार में भी बहुत पहले से परिवर्तन आया है। और अब पहले की तरह जो एक बॉन्डिंग, हम ये नहीं कहते कि नहीं दिखती, बस बॉन्डिंग का स्वरूप बदल गया है। आजकल लिखकर या शब्दों के द्वारा केयर या काळजी बता दी जाती है, और जो पर्सनल काळजी है उसको दर्शाने से हम थोड़े से शायद पीछे। बच्चों के विकास पर इसका एक पॉजिटिव, जिसको हम देखेंगे कि हमारी बदलती जीवन प्रणाली में जो एक मेजर स्टेक होल्डर, जो सर ने कहा कि शिष्य या लर्नर्स होते हैं, मतलब विद्यार्थी होते हैं, वो विद्यार्थी बच्चे होते हैं। और ये जो बच्चे होते हैं ये आजकल इनको, क्योंकि एक्सपोजर ऑफ इंफॉर्मेशन, मतलब सूचना से बहुत ज्यादा ये सूचना इनको मिलती है, इस वजह से जानकारी बहुत उपलब्ध होती है, इस वजह से जल्दी
परिपक्व होते हैं और ये समझदार भी होते हैं। इन्हें बहुत सारी चीजें हमसे ज्यादा मालूम होती है। आज अगर आप कंप्यूटर या मोबाइल ऑपरेशंस में कहीं होल्ड होते हो, कहीं अटकते हो, तो हमें अभी नई जनरेशन के बच्चे ही मदद करते हैं। और वो हमें मतलब पहले क्या था, सीखना और सिखाना बड़े लोगों का काम होता था, लेकिन अभी ये सीमित नहीं रह गया है। ये भी एक परिणाम हुआ है। और हमारे जीवन में अब जो शिक्षक है वो सिर्फ मतलब एजुकेशन के फील्ड वाले शिक्षक नहीं हैं, बहुत से लोग हमारे शिक्षक बनते हैं। दैनंदिन जीवन में भी हमारे बहुत बदलाव आया है पिछले कुछ वर्षों में। हम लोग बहुत सारे इनोवेशंस यानी आविष्कारों के कारण हमारा दैनंदिन जीवन काफी आरामदायक और काफी, जिसको कह सकते हैं कि तकलीफें कम हुई हैं। बहुत सारी सुख सुविधाएं हमें मिल जाती हैं। जैसे पहले हम और आप जो टीचर्स हैं वो जानते हैं कि हमने लिख कर नोट्स निकाले, लेकिन आज आप देखिए टेक्नोलॉजी आ गई है, कंप्यूटर है, बाकी सारी चीजें हैं। उसकी वजह से आपको पहले की तरह उतनी मेहनत नहीं करनी पड़ती। हमारे समय में हमें पढ़ने के लिए एक कॉपी लिखकर हम लोग उसकी जेरोक्स करके 5 स्टूडेंट शेयर करते थे, क्योंकि लिखना वाज द ओनली सोर्स ऑफ फीडिंग ऑफ इंफॉर्मेशन। लेकिन आज कैसा, आज आपने कंप्यूटर में फीड किया और आपने सोशल मीडिया पे पीडीएफ करके शेयर कर लिया, वही चीज हजारों लाखों लोगों तक आप पहुंचा सकते। तो ये कहीं ना कहीं दैनंदिन जीवन में भी बदलाव आया, शिक्षण में, बल्कि डेली जो रूटीन फंक्शनिंग है उसमें भी हमें बहुत ज्यादा मदद करते हैं। आज लोग बहुत सारी चीजें, जैसे हमारे आप लोग जानते हो, ये विद्यापीठ में डिपार्टमेंट मानव शास्त्र विभाग की प्रमुख थी डॉक्टर रूपश्री कुमार। शी वाज सेइंग वन टाइम कि हमारे घर में कंप्यूटर में लिस्ट स्पीड है, किराने क्वांटिटी चेंज करते हैं वही लिस्ट हम सेंड करते हैं। तो उन्होंने बताया कि देखो ऐसे भी हम इस तरीके से भी अपनी लाइफ में, और यही वजह है कि दैनंदिन जीवन में भी बहुत बदलाव आया। आज हमारे लिए शिक्षण, खासतौर से जो सर ने कहा मुक्त शिक्षण, जो मुक्त शिक्षण पद्धति है उसके माध्यम से घर में बैठी हुई गृहिणियां या दूर दराज क्षेत्र में रहने वाले बच्चे भी अपनी पढ़ाई कर सकते हैं। और थैंक्स टू द ओपन यूनिवर्सिटीज एंड ओपन स्कूल जो इस तरीके की प्रयास करते हैं, और आज जो इन लोगों तक हम शिक्षण को पहुंचा पाते हैं। इसके बाद अगर हम बदलती जीवन प्रणाली पर जो मैं फोकस कर रही हूँ कि हमारे जीवन में बदलाव आया, इसीलिए हमें शिक्षण में भी बदलाव लाना पड़ा। ऐसा नहीं है कि नवीन शिक्षण पद्धति आने के पीछे बहुत सारे कारण रिस्पॉन्सिबल है। हम लोग कहते हैं जैसे अभी नवीन शिक्षण पद्धति के अनुसार जो पॉलिसी बनी है उसमें बोर्ड परीक्षा नहीं है और पेरेंट्स बड़े नाराज हैं। पेरेंट्स का हमसे शेयरिंग भी हुआ कि व्हाई दे हैव डिलीटेड दी बोर्ड क्यों खत्म कर दिया, बोर्ड तो होना चाहिए। क्यों? क्योंकि बोर्ड इज द मतलब बोर्ड कहीं ना कहीं बच्चों को प्रेशर क्रिएट कर देगा। अरे प्रेशर नहीं रहेगा तो बच्चे परसेंटेज कैसे करेंगे, फिर छटनी में भी परेशानी होगी। अगर सब बच्चे आसानी से पास हो गए, ग्रेडेशन नहीं होगा तो क्या जिंदा है। यानी उनको ये खुशी नहीं है कि बच्चों पे से बोर्ड का प्रेशर हट गया, बट व्हाट दे थिंक कि परंपरागत जो सिस्टम था कि बोर्ड का प्रेशर बच्चों पे होता था तो बच्चे बहुत ज्यादा पढ़ाई भी करते थे और अच्छे स्कोर करते थे, वो अब शायद नहीं रहेगा। देखिए जिस बच्चे को पढ़ना है वो बच्चा अपने स्पीड, अपनी कैपेसिटी के हिसाब से पढ़ता है और स्कोर भी करता है। कई बार हम सुनते हैं कि बोर्ड के प्रेशर की वजह से बच्चे गलत कदम भी उठा लेते हैं। तो एक तरीके से अगर ये बोर्ड का सिस्टम उल्टा हो रहा है, कई पेरेंट्स बहुत नाराज, क्योंकि जब नवीन पद्धति आई, ऑब्वियसली आई ऑल्सो बिलीव कि कहीं ना कहीं कोई क्राइटेरिया होना चाहिए कि आगे के कोर्सेज के लिए जब सिलेक्शन होता है तो बोर्ड, लेकिन बोर्ड के नाम पर जो प्रेशर हम क्रिएट करते हैं वो कहीं ना कहीं बच्चों की प्रणाली में थोड़ा सा चेंज किया गया है, तो उसे भी हमें एक्सेप्ट करना चाहिए। और उसकी वजह यही थी कि आइडिया गलत कदम बच्चे जो उठाते हैं वो देख रहे थे, उसके कारण ही ये विश्लेषण किया गया कि ये चीजें यहाँ से निकालना होगी। क्योंकि समाज जो होता है वो शिक्षण को घड़ने में महत्वपूर्ण रोल
प्ले करता है, उसी तरह शिक्षण भी समाज को गढ़ने में एक महत्वपूर्ण भूमिका निभाता है। और हम समाज को तभी नवीन तरीके से और आगे ले जा पाएंगे जब हमारी शिक्षा पद्धति उसके अनुकूल होगी। और समाज में जो ये इस तरीके की जो घटनाएं हो रही थी, उनको देखते हुए नवीन शिक्षा प्रणाली में काफी कुछ नए समावेश किए गए। मैं मानती हूँ कि उसके कई कॉजेस बहुत अच्छे नहीं हैं, लेकिन हमारा जो अभी भी उस पर प्रोटेस्ट भी है और कई चीजों पर अभी भी चर्चा शुरू है। वी कैन ब्रिंग सम चेंजेस ऑल्सो, लेकिन कहना यह है कि ये जो चेंजेस आए, ये चेंजेस आने का कारण यही था कि जीवन प्रणाली में आए बदलावों को देखकर हमें भी अपनी शिक्षण पद्धति को अपडेट करना, आधुनिकता से उसको युक्त करना जरूरी था। एंड दैट इज व्हाई आई थिंक कि ये जो चीजें ये उसको मदद कर सकती है। इसके अलावा नए जो हमारे जो जीवन में एक और जो बदलाव आया, आईसीटी का बहुत ज्यादा प्रभाव हो गया। यानी हम में से हम सुनते थे जब हम लोग व्हेन वी आर इन स्कूल्स, तो हमको लोग बोलते थे कि देखना एक समय ऐसा आएगा कि फोन पे बात करेंगे तो हम एक दूसरे को देख सकेंगे। हम लोग हंसते, बिलीव मी, मतलब उस समय मैंने 98, 96 में जब हम लोगों को ये कहा जाता था कि एक ऐसा भी फोन आने वाला है जब आप एक दूसरे को देख सकोगे, तो हम लोग हंसते थे, कुछ भी बोलते। Why? Because we have never imagined कि टेक्नोलॉजी इतनी एडवांस हो जाएगी। आज वो बात सच है ना, आप कहीं बैठे, मैं कहीं बैठी हूँ, लेकिन हम लोग एक दूसरे को देखकर संवाद कर सकते हैं, कम्युनिकेशन कर सकते हैं। दिस इज द मोस्ट इम्पोर्टेंट बेनिफिट ऑफ टेक्नोलॉजी। और ये सबसे मैं कहूंगी कि पॉजिटिव इसका परिणाम हुआ है कि आज आप किसी को भी कहीं पर भी देख सकते हो, क्योंकि देखने के बाद जो एक अनुभूति होती है वो शायद हमें सुनने पर उतना ज्यादा जुड़ाव नहीं होता जितना देखने के बाद होता है। और इसीलिए टेक्नोलॉजी ने भी हमारी लाइफ बहुत बदला है। तो नवीन जो जीवन प्रणाली है उसमें आईसीटी का जो यूज है वो बहुत बढ़ गया। और इसी को लेकर जो अभी जो शिक्षण प्रणाली में कई चीजें आई, तो वो उसका समावेश किया गया कि हमारी जो शिक्षण प्रणाली है वो कोलैबोरेटिव होना चाहिए, ब्लेंडेड लर्निंग होना चाहिए। उसमें ऐसा नहीं है कि टीचर विल बी द ओनली सोर्स ऑफ इंफॉर्मेशन। बच्चों को हमें मोटिवेट करना है कि दे कैन लर्न बाय देमसेल्फ, सेल्फ लर्निंग होना चाहिए। ये सारी चीजें इसलिए आ रही है क्योंकि अब बच्चे पहले की तरह सिर्फ आप पर आश्रित नहीं है, उनके पास और भी सोर्सेस है इन्फॉर्मेशन को कलेक्ट करने के लिए। दे हैव पूल ऑफ इन्फॉर्मेशन, म्हणजे त्यांच्याकडे इन्फॉर्मेशनचे म्हणजे सागर असते, त्यांच्याकडे एक ओशियन ऑफ इंफॉर्मेशन रहता है। अगर कई बार बच्चे हमें बताते हैं कि मैडम उस साइट पे चले जाओ, वहां पर वो चीजें अवेलेबल है। एंड आई फील प्राउड, नेवर आई फील कि बच्चा हमसे ज्यादा जानता है। प्लीज कंक्लूड। तो ये जो चीजें हैं, ओके सर, जस्ट टू, जी मैडम। तो ये जो जीवन प्रणाली बदली, तो इसका जो परिणाम हम अभी देख रहे हैं उसमें ऑब्वियसली एक कारण ये भी हुआ कि अभी जो हमारी जीवन प्रणाली बदली है उसमें कोविड क्राइसिस का बहुत इम्पोर्टेंट एक रोल रहा है। और वो क्योंकि कोविड क्राइसिस की वजह से हमें ये पता चला कि हमारे जो जीवन जिस तरीके से हम जी रहे थे उसी तरीके से जीना जरूरी नहीं है। हमने घर में रहकर बंद होकर जीना भी सीख लिया, हमने दाल रोटी खाकर जीना भी सीख लिया। लेकिन इस कोविड संकट ने शिक्षण के ऊपर एक नए तरीके से कुछ प्रणाली में परिवर्तन लाए। जैसे आईसीटी का यूज करके पढ़ाना, टीचर्स के लिए जो चैलेंज आया उसके वजह से टीचर्स ने सीखा, और टीचर्स ने नए शिक्षण जो आविष्कार थे, जो एडवांसमेंट थे, उनको लर्न करके बच्चों तक पहुंचकर और उनके जो एजुकेशन को रुकने नहीं दिया। साथ ही साथ विद्यार्थियों ने भी काफी अपने आप अपग्रेड किया, और इस जो शिक्षण की जो समस्या आ रही थी टीचिंग लर्निंग में, या जिसको कहेंगे एजुकेशन में उनकी जो प्रॉब्लम्स आ रही थी, उनको उन्होंने बहुत ज्यादा उसका सामना किया मिलकर। और यही वजह है कि अल्टरनेट पद्धति के रूप में ही सही हम लोगों ने ऑनलाइन शिक्षण का एक उपयोग करना सीखा, और इसकी वजह से आज बच्चे स्व अध्ययन कर पा रहे हैं, अपने आप वो नए सोर्सेस से इंफॉर्मेशन कलेक्ट कर पा रहे हैं। और जैसे जैसे मुझे ऐसा लगता है कि भले ही ये परंपरागत प्रणाली के लिए हम इसको सब्स्टिट्यूट नहीं कर सकते, बट एक पर्याय के रूप में ये बहुत अच्छा हमारे सामने आया है कि हम लोग ऑनलाइन पद्धति से भी बहुत कुछ एजुकेशन को स्प्रेड कर सकते हैं। और मुझे लगता है कि भले ही ये टीचर्स और हमारे स्टूडेंट्स के लिए चैलेंज के रूप में उभरा, लेकिन हम सब ने इस
चुनौती का सामना किया तो बदलती जीवन प्रणाली के हिसाब से हमने अपने शिक्षण को उसके साथ एक समायोजित करने की कोशिश की है। और मैं अंत में मैं यही कहूंगी कि जो भी शिक्षण होता है वो हमारे सामाजिक जीवन पर बहुत परिणाम डालता है, साथ ही साथ हमारे जीवन को बदलने में शिक्षण का बहुत इम्पोर्टेंट रोल है। और इसीलिए इस नवीन शिक्षण प्रणाली का विश्लेषण करके इसमें जो भी गुण दोष है उसका एक जिसको बोल सकते हैं लेखा जोखा तैयार करके हम उसको कहीं ना कहीं अपने तरीके से उसके फायदे के लिए इस्तेमाल कर सकते हैं, और अगर उसमें कोई दोष है तो उसके लिए हम प्रोटेस्ट भी कर सकते हैं। बट इट इज गुड फॉर दी इन सम एस्पेक्ट्स, और इसीलिए इस प्रणाली को अपनाते समय जैसे मैंने कहा विश्लेषण करना जरूरी है। हमें मुझसे ज्यादा जानकार लोग भी यहाँ पर हैं जिन्होंने उस पॉलिसी का बहुत बारीकी से अध्ययन किया है। हम लोगों ने तो एक सरसरी अध्ययन करने के बाद तो गुण और दोष हर चीज में होते हैं, लेकिन इस प्रणाली को जीवन से जोड़ने के लिए हम सबको प्रयास करना है। मैं आयोजकों का बहुत बहुत धन्यवाद देती हूँ कि मेरे पास जितना इस विषय को लेकर जो मेरे मन में विचार और जो ज्ञान था वो मैंने आपके साथ शेयर किया। आप सभी लोगों का, विशेषज्ञों का मैं बहुत बहुत धन्यवाद करती हूँ और आपसे अनुमति चाहती हूँ। बहुत बहुत धन्यवाद। थैंक यू। धन्यवाद अंसारी मैडम, आपने बहुत अच्छे से ये समझाया कि जीवन में भी बदलाव है और शिक्षण में भी बदलाव है, लेकिन शिक्षण में जो बदलाव है इसकी जो स्पीड है वो काफी ज्यादा है जीवन में बदलाव से। तो हमें ये दोनों को मैच करके इंक्लूसिव करना पड़ेगा और दोनों को साथ लेके चलना पड़ेगा। धन्यवाद मॅडम, धन्यवाद वन्स अगेन। ह्यानंतर शिक्षणासंबंधी आता शिक्षक दिवस आहे आणि शिक्षकाशिवाय शिक्षण ह्याचे प्रसार होत नाही। बाबासाहेब म्हणतात की शिक्षण हे समाज परिवर्तनाचे मुख्य साधन आहे। महात्मा फुले म्हणतात की खरे काय आणि खोटे काय हे समजावण्यासाठी शिक्षण आहे। स्वतःची जाणीव निर्माण करते ते शिक्षण। स्वाभिमान, स्वावलंबन, आत्मोद्धार हे शिक्षणाचे मुख्य ध्येय आहे। बरे काय वाईट काय याची जाणीव करून देते ते शिक्षण। व्यक्तिमत्वाचा विकास सर्वांसाठी शिक्षण म्हणजे शिक्षणातून परिवर्तन। माणसाची शोषणातून जे मुक्त करते ते शिक्षण। शिक्षण म्हणजेच ज्ञान। बाबासाहेब म्हणतात शिका, संघटित व्हा, संघर्ष करा। मी आपणास इथे सांगू इच्छितो की बाबासाहेब जे म्हणतात शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, यातलं फक्त शिक्षणापुरतच आपण मर्यादित राहूया। बाबासाहेबांचं जेव्हा असं म्हणतात शिका, तेव्हा ते असं समजतात की तुम्ही तुमच्या अकॅडमिक शिक्षणासोबत सामाजिक शिक्षण सुद्धा घेतलं पाहिजे। म्हणजे तुम्हाला तुमच्या समाजाचे शत्रू मित्र हे कळण्यापुरतं तरी तुम्हाला शिक्षण आलं पाहिजे आणि त्यानंतर तुम्ही पुढची प्रोसेस संघटित होण्याची, संघर्ष करण्याची ती तुम्ही करू शकता। जर तुमचं शिक्षण हे नुसतं अकॅडमिक असेल आणि तुम्हाला जर त्याची जाणीव नसेल, तुमच्या मित्राची जाणीव नसेल, तुमच्या शत्रूंची जाणीव नसेल, तर तुम्ही संघटितही होऊ शकत नाही आणि पुढचा संघर्ष करणं अशक्य जवळपास आहे। आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये जे घटनेनं आपल्याला समता आर्थिक आणि सामाजिक जीवनात निर्माण करण्याचे बंधन दिलेलं आहे आणि समाजात विषमता आहे, अशा वेळेस समताधिष्ठित निर्माण करण्यासाठी, समताधिष्ठित समाज निर्माण करण्यासाठी शिक्षकाची भूमिका काय असावी यासाठी आपले मनोमत व्यक्त करण्यासाठी मी डॉक्टर BS गेडाम सर यांना आमंत्रित करतो की त्यांनी आपले मनोगत 10 मिनिटांमध्ये मांडावे। डॉक्टर BS गेडाम सर हे MS इन जनरल सर्जरी आणि MS ऑर्थोपेडिक्स आहेत। ते नागपूर विद्यापीठाचे गोल्ड मेडलिस्ट आहेत। त्यांनी प्रोफेसर म्हणून GMC नागपूर व SRTR मेडिकल कॉलेज अंबेजोगाई येथे म्हणून काम केलेलं आहे। शिवाय ते आजही लता मंगेशकर हॉस्पिटल आणि NKP साळवे कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून आपले कार्य करीत आहेत। डॉक्टर BS गेडाम सर प्लीज। हॅलो, येत आहे आवाज, बोला। सर्वांना जय भीम। जय भीम। तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस मी सर्वप्रथम अभिवादन करतो।
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक घोडेस्वार सर, प्रोफेसर प्रभाकर पावडे, आताच आपण ज्यांचं वक्तव्य ऐकलं त्या प्रोफेसर रुबीना अन्सारी, बाहोचे अध्यक्ष डॉक्टर त्रिशला ढेमरे, सचिव डॉक्टर निकेतन जांभूळकर, बाबासाहेब आंबेडकर हेल्थ ऑर्गनायझेशनचे फाउंडर मेंबर्स, बाबासाहेब आंबेडकर हेल्थ ऑर्गनायझेशनचे पूर्व पदाधिकारी, माझे वरिष्ठ सन्माननीय सदस्य, सर्वांना मी शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देतो. मला हा जो विषय दिला आहे की समता निश्चित समाज निर्मितीसाठी शिक्षकांची भूमिका, हे जेव्हा आपण जेव्हा हा विषय जेव्हा म्हणतो तेव्हा समता या विषयावर मला वाटतं जास्त प्राधान्य दिलं पाहिजे. एकीकडे आपल्याला जी बाबासाहेबांनी घटना दिली किंवा बाबासाहेबांचे जे आपल्याला जे विचार दिले आहेत त्याच्यात समता, स्वातंत्र्य आणि बंधुता हे समाज निर्मितीसाठी अतिशय महत्वाचं आहे, आपल्याला बाबासाहेबांनी सांगितलं आणि ते घटनेमध्ये सुद्धा याला फार प्राधान्य दिलं आहे. दुसरीकडे समता निर्माण होऊ नये हा सुद्धा प्रयत्न होतो आहे. म्हणजे एकीकडे घटना आणि दुसरीकडे जी याच्या विरुद्ध जी वाटचाल आहे, विरुद्ध ही वाटचाल यासाठी आहे की स्वतःचं वर्चस्व साधण्यासाठी समता जर असली तर स्वतःचं वर्चस्व कुठे येणार नाही, म्हणून समता प्रस्थापित होऊ नये. आणि त्याला दुसरं नाव समरसता वगैरेही देण्यात येतं. म्हणजे असमानता असली पाहिजे आणि असमानता असून सुद्धा लोकांनी त्याच्यामध्ये ते आपापलं जे काम आहे, त्याला जे वाटून दिलेलं काम आहे ते त्यांनी काम करावं आणि समाजात शांतता निर्माण व्हावी, हा एक दुसरा प्रयोग हा सुरू आहे. प्रश्न पडतो की जिथे असमानता आहे तिथे एकीकडे कोणाचा समजा वर्चस्व आहे आणि दुसरीकडे कोणाचा त्याच असमानतेमुळे कोणाचा तरी छळ सुद्धा होतो आहे. असा जर समाज असला तर समाजामध्ये शांतता निर्माण असू शकत नाही आणि जिथे शांतता निर्माण असू शकत नाही त्याच्यात समाजामध्ये एक संघर्ष निर्माण होतो आणि संघर्ष निर्माण झाला तर तो समाज किंवा तो देश सुद्धा प्रगती करू शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये शिक्षकांचं हे कर्तव्य म्हणजे हे असलं पाहिजे की एक विद्यार्थ्यांचा विकास जेणेकरून समाजामध्ये समता निर्माण व्हावी. ही समता सामाजिक समता असू शकते, राजकीय समता असू शकते, ती एक आर्थिक समता सुद्धा असू शकते. आर्थिक समता ही तर कठीण आहे, परंतु सामाजिक समता प्रस्थापित होणं हे फार आवश्यक आहे. सामाजिक समता प्रस्थापित व्हावी याचा अर्थ की कोणीही जन्माने श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नाही, तो आपल्या कर्माने तो श्रेष्ठ किंवा कनिष्ठ ठरवण्यात यावा हा त्यामागे उद्देश आहे. परंतु एक जी वर्णव्यवस्था जी आहे ती अजूनही पाळली जाते आणि मनुष्य घोडेस्वार सर. हे सांगावं लागतं. प्राध्यापक घोडेस्वार याच्यावर बराचसा त्यांचा अभ्यास आहे आणि मी त्यांना ऐकलं आहे की काही प्रमाणात राजकीय समता ही निर्माण करण्याचा प्रयत्न झाला आहे. तो या पद्धतीने की वन वोट वन व्हॅल्यू, सो एक व्यक्ती एक मत, ही जी एक त्यांच्या भाषणातून मी ऐकलं आहे की काही प्रमाणात ही समता म्हणजे राजकीय समता निर्माण होण्याचा प्रयत्न जरी झाला तरी सध्या तरी सामाजिक आणि आर्थिक समता ही निर्माण झालेली नाही. आता जो मनुष्य एक टीचर जो असतो, शिक्षक असतो, हा शिक्षक तुमच्या जे जन्मापासून आई वडील ज्यांना आपण शिक्षक मानतो
त्यानंतर KG to PG म्हणतात, म्हणजे त्यानंतर आपले शिक्षक वेगवेगळ्या आपले जे शिक्षक असतात ते प्राथमिक शाळेपासून तर तुमच्या पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत तुमच्या शिक्षक आणि त्यांचं सुद्धा विद्यार्थी घडवण्यामध्ये योगदान असतं. आता हे शिक्षक किती प्रभावी असतात त्याच्यावरून विद्यार्थी ते प्रभावित होऊ शकतात. त्याच्यामुळं शिक्षकाला स्वतः ह्या गोष्टी म्हणजे ह्या पाळाव्या लागतात. शिक्षक जर स्वतः ह्या गोष्टी जर समतेला जर महत्व देत नसतील तर मला वाटते शिक्षक स्वतः एक विद्यार्थी असे घडवू शकत नाही. काय लोक म्हणतात की म्हणजे विद्यार्थी एखाद्या वेळेस जसं कुंभाराचं म्हणजे शिक्षक एखाद्या वेळेस कुंभाराचं काम कळवतंय, कच्च्या मातीतून एक चांगलं मडकं निर्माण करणं जे असतं तर ते काम शिक्षक करतात. परंतु अर्थात विद्यार्थ्यांना सुद्धा आपण आपली प्रगती झाली पाहिजे, आपण एक चांगला मान सन्मान मिळवला पाहिजे, या दृष्टीने आपला एक चांगला माणूस घडवणं, गुड ह्युमन बिईंग ज्याला आपण म्हणतो, तो घडवणं सुद्धा हे विद्यार्थ्यावर अवलंबून असतं आणि त्याच्यात अर्थात शिक्षकाचा वाटा असतो. शिक्षणाला महत्व जेव्हा आपण म्हणतो तेव्हा प्रथम आपल्याला जेव्हा आठवतं ते महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना आपण आठवलं पाहिजे. आणि त्यांनी ही समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्याही आधी तथागत बुद्धांनी समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे ती कोणीही जन्माने म्हणजे श्रेष्ठ नाही किंवा कोणीही कनिष्ठ नाही, माणूस हा क्रमाने श्रेष्ठ किंवा कनिष्ठ होतो, आधी भगवान बुद्धांनी आणि त्याच्यानंतर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी हा म्हणजे तो पुढे नेण्याचा प्रयत्न केला. आणि जसं आपण या दिवशी शिक्षक दिन कोणाला म्हणजे जास्त आदर्श मानलं पाहिजे तर मला वाटतं सावित्रीबाई फुले आणि क्रांतिबा ज्योतिबा फुले यांनी जे विद्येबद्दल जे सांगितलं की विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्त विना क्षुद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले, हे सांगणारे आणि समाजामध्ये समता प्रस्थापित करण्याचा अतिशय प्रयत्न करणारे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना आपण या दिवशी आपण त्यांना आठवलं पाहिजे. या जर समाजामध्ये समता जर प्रस्थापित झाली तर कुणालाही म्हणजे हा जो असतं की शिक्षणाचा हक्क मिळाला, समता स्वातंत्र्य आणि हे जर प्रस्थापित झालं तर माणसाला एक वैचारिक स्वातंत्र्य मिळेल आणि वैचारिक स्वातंत्र्यामुळे मनुष्य स्वतःचा विकास करू शकेल, हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. शेवटी एक शिक्षक कसा असावा याच्याबद्दल सुद्धा एक चांगलं स्टेटमेंट आहे. विलियम आर्थर वॉर्ड याने एक स्टेटमेंट लिहिलं आहे, मी ते इंग्रजीत आहे. Mediocre teachers tells, a good teacher explains, a superior teacher demonstrates, and the great teacher inspires. म्हणजे जेव्हा आपण हा इन्स्पिरेशनचा आपण जेव्हा भाग म्हणतो तर आपल्याला ही प्रेरणा जी आहे किंवा ज्याच्यामुळे ज्यांच्या विचारांनी आपण प्रभावित झालो आहे ते आहेत तथागत गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्री फुले, शाहू आंबेडकर आणि बाबासाहेब आंबेडकर. अर्थात आपल्या या शैक्षणिक जीवनामध्ये आपण म्हणजे प्राथमिक शिक्षणापासून तर पोस्ट ग्रॅज्युएट शिक्षणापर्यंत आपले जे शिक्षक असले आहेत, त्यांनी जो आपला विषय आहे त्या विषयामध्ये आपण त्यांच्याकडून शिक्षण मिळालं आणि त्यांनी सुद्धा आपल्याला घडवण्याचा प्रयत्न केला, हे सुद्धा तेवढंच खरं आहे. परंतु आपली जी प्रेरणा आहे, ज्या विचारातून आपण जे प्रभावित आहोत किंवा ज्यांच्या प्रेरणेतून एक समाजामध्ये समता प्रस्थापित होऊ शकते, ते हे बाबासाहेब आंबेडकर ज्यांना गुरु मानलं, बाबासाहेबांनी जे गुरु मानलं ते, आणि स्वतः बाबासाहेब आंबेडकर हे आमचे प्रेरणास्थान आहे. आणि आपल्याला जे आपलं जे शिक्षण आहे याच्यामध्ये ज्या शिक्षकांनी आपल्याला योगदान दिलं ते सुद्धा त्या शिक्षकांना सुद्धा या दिवशी आपण त्यांची आठवण केली पाहिजे. शेवटी सांगताना असं की जेव्हा मी सांगतो समता आणि असमानता याच्याबद्दल जे मी बोलत होतो तर अजूनही समाजामध्ये जी असमानता प्रस्थापित म्हणजे याला आपण म्हणतो की
आपलं वर्चस्व कसं कायम राहील त्याच्यासाठी असमानता राहण्याचा जेव्हा प्रयत्न होतो, तर हा असमानता जर असलं तर हे समाजाच्या आणि देशाच्या हितासाठी नाही. आणि जर आपले चांगले विद्यार्थी जर घडवायचे असले तर स्वतः शिक्षक हे समतेला प्राधान्य देणारे असले तरच ते विद्यार्थ्यांना समता बद्दल ते मार्गदर्शन करू शकतील. शेवटी प्रश्न असा असतो की आपण आदर्श कोणाचा मानायचा. द्रोणाचार्याला आदर्श मानणारे कधीही समता प्रस्थापित करू शकत नाही. आणि आपल्या विद्यार्थ्यांना, विशेषतः ते मागासवर्गीय विद्यार्थी जर असले तर एकलव्यासारखा ते छळ करू शकतात आणि त्याचा अंगठा सुद्धा कापू शकतात. म्हणून आपला आदर्श हा द्रोणाचार्य असू शकत नाही, तर आपला आदर्श समता प्रस्थापित करण्यासाठी महात्मा फुले, शाहू, बाबासाहेब आंबेडकर हे आपले म्हणजे आदर्श असू शकतात. आणि यांच्या आदर्शावर चालणारे जे शिक्षक असतात तेच चांगले विद्यार्थी घडवू शकतात. आणि चांगले विद्यार्थी जर घडले, समतेला मानणारे जर विद्यार्थी घडले, तर मला वाटते ह्या समाजामध्ये समता निश्चित हा समाज प्रस्थापित होऊ शकेल, जेणेकरून या समाजाचं आणि देशाचं सुद्धा त्याच्यात भलं होईल. मला वाटते असं मला वाटतं माझा वेळ संपत आला आहे. अधिक वेळ न घेता आपण याच्या सगळ्यांनी यावर विचार करावा. आणि या प्रसंगी मला जे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकाचा आभार मानतो आणि इथेच थांबतो. जय भीम, जय भारत. धन्यवाद सर. नुकतंच डॉक्टर BS गिडाग यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आहे. त्यांनी मनोगत व्यक्त करताना असं सांगितलं की समाजात समता निर्माण करणारे व असमानता निर्माण करणारे दोन्ही गट कार्यरत आहेत. बहुधा असमानता निर्माण करणारा गट सध्या जास्त प्रभावी असल्यामुळे समानता निर्माण करणाऱ्या गटासाठी अडचणी जास्त आहेत आणि त्याच्यामुळे समाजात समता निर्माण होण्यास थोडी अडचण निर्माण होत आहे. थँक्यू सर. थँक्यू गिडाग सर. थँक्यू व्हेरी मच. यानंतर सध्या महाराष्ट्रामध्ये मराठ्यांचं सामाजिक व शैक्षणिक आरक्षण आणि ओबीसीचं राजकीय आरक्षण अशा दोन समस्या सर्वांच्या समोर उभ्या आहेत. बहुजनांमधील ओबीसी हा एक प्रमुख मोठा गट आहे व तो मुख्य घटक आहे, परंतु त्याचे मुख्यतः वास्तव हे गावगोठ्यात आहे, ज्यांच्यामध्ये शिक्षणाची परंपरा ही कमी आहे. धर्माचा व जातीचा पगडा हा फार आहे. ओबीसी हा घटक जाती जमातीपेक्षा आर्थिकदृष्ट्या सदन असला तरी शैक्षणिक दृष्ट्या तो अजूनही मागासलेला आहे. आणि आता नवीन येऊ घातलेल्या शैक्षणिक धोरणानुसार ह्या समाजावर काय परिणाम होऊ शकतात या संबंधी बोलण्यासाठी आज आपल्यामध्ये डॉक्टर प्रभाकर पावडे उपस्थित आहेत. मी त्यांना ह्या विषयावर आपले मत बोलवण्यासाठी आमंत्रित करतो. त्यांचा विषय आहे नवीन शैक्षणिक धोरणांचे बहुजनांना होणारे दुष्परिणाम. पावडे सरांचा परिचय करून देणे म्हणजे सूर्याला आरसा दाखवण्यासारखं आहे. तरी पण एक संचालक म्हणून माझी ती जबाबदारी आहे. पावडे सर हे महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेर देशामध्ये मागील 40-45 वर्षापासून प्रबोधनाचे सतत कार्यक्रम करीत आलेले आहेत. ते प्रसिद्ध साहित्यिक व विचारवंत म्हणून प्रसिद्ध आहेतच. त्यांनी आंबेडकर विचारधारा विभागात 15 ते 16 वर्ष अध्यापनाचे कार्य केलेले आहे. देशोन्नती, जनवाद इत्यादी दैनिकांसोबत मराठा मार्ग ह्या मासिकाचे त्यांनी संपादक होते. नरवर्णी, पलटवार, संत नामदेव इत्यादी महत्वाची त्यांची पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. समाजात मिसळून सच्चा कार्य करणारा कार्यकर्ता म्हणून ते आम्हा सर्वांना परिचित आहेत. मी ह्या दिवशी डॉक्टर प्रभाकर पावडे यांना आमंत्रित करतो की त्यांनी आपल्या विषयावर मनोगत व्यक्त करावे. प्रभाकर पावडे सर. येस. हॅलो. जय जिजाऊ, जय जय ज्योतिबा, जय भीम. बारसावळे सरांनी मला परिचय करून दिलाच आहे. घोडेसार सर म्हणजे मी अनेक दिवसांनी त्यांना भेटत आहे. प्रश्न असा आहे की बहुजनाची शिक्षणाची व्यवस्था काय आहे. मला असं दिसत आहे की
घरोघरी मुली आहेत आणि मास्तर दारोदारी फिरत आहेत. ही शिक्षणाची अवस्था आणून ठेवलेली आहे. याचा विचार कोण करेल? याचा विचार करायला कोणीही तयार नाही आहे. ते असं म्हणतात की सेल्फ एज्युकेशन सुरू झालेलं आहे. माणसाचा रिमोट कंट्रोल होऊ शकत नाही. माणसाची प्रतिकृती ते होऊ शकतात, पण माणूस हा माणूस असतो, त्याला एक सजीवता असते. म्हणून एरिक फॉर्म नावाचा जो मोठा आदर्श बाबासाहेबांनी 3 गुरूंची नावं घेतलीच आहे, पण एरिक फॉर्म आणि जॉन ड्यूई ही 2 माणसं त्यांचे आदर्श होते शिक्षणाच्या संदर्भामध्ये. शिक्षण म्हणजे तुमच्यामध्ये सुप्तावस्थेत म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये सुप्तावस्थेत दडलेली अवस्था त्याच्या शोधामध्ये त्याला पाठवणे. शिक्षकांनी कधीही कुंभाराची भूमिका घेऊ नये या मताचा मी आहे. कारण ती मातीचा गोळा आहे, आम्ही घडवतो तशी घडा, असं नाही होत. मग त्याच्यापेक्षा मग तुकाराम बरे, आम्ही घडलो तुम्ही बी घडाना म्हटलं त्यांनी, म्हणजे आम्ही बिघडलो तसे तुम्ही बिघडा. त्याच्या सुप्तावस्थेमध्ये जो दडलेला एक जीव आहे, एक विद्यार्थी आहे, एक सक्षम आहे, तो घडवणे. जॉन ड्यूई हे बाबासाहेब जेव्हा कोलंबिया विद्यापीठात गेले तेव्हा ते 1913 ते 1916 1913 ते 1916 जॉन ड्यूई याचं पूर्णतः अनुकरण करायचे बाबासाहेब. आणि ते होते दर्शनशास्त्राचे प्राध्यापक. आता तत्वज्ञानातला एक प्राध्यापक आणि बाबासाहेब हे एका स्कूल मधून दुसऱ्या स्कूलमध्ये जायचे. स्कूल म्हणजे त्यावेळेस रसेल स्कूल होतं, जॉन ड्यूई स्कूल होतं, त्याला स्कूल म्हणतात. सगळे विद्यापीठामध्ये राहतात त्याला म्हणतात ते. तर ते जायचे आणि परमिशन घेऊन जायचे. बाबासाहेब असे शिक्षक होते, पण बाबासाहेब हे सर्वात मोठे विद्यार्थी होते. सर्व शिक्षकांनी पहिल्यांदा विद्यार्थी अवस्था असं या शिक्षक दिनाच्या निमित्ताने मी सांगू इच्छितो. मी जेव्हा शिकवायचो तेव्हा दाराच्या आत पाऊल टाकलं की मी शिकवायचो, दाराच्या बाहेर तोपर्यंत शिक्षण बदललेलं राहायचं. ही बदलती अवस्था जो आपल्यामध्ये बांधतो त्याला म्हणतात जॉन ड्यूई, त्याला म्हणतात एरिक फॉर्म. तर बाबासाहेबांचे हे म्हणजे गुरु होते, ज्या दोघांची नावं त्यांनी घेतली नाही, पण त्यांच्यावर इतका प्रभाव होता की तुम्ही जर बाबासाहेबांचा बुद्ध धर्म स्वीकारतानाचा फोटो पाहिला असेल की ते त्या माईकच्या बाजूला उभे राहतात, डावा कोपरा असा हात ठेवून ते बोलतात. हे जॉन ड्यूईचं अनुकरण होतं. जॉन ड्यूई असं म्हणाला की माणसामध्ये जी सर्जनशीलता आहे प्रत्येकामध्ये असते, ही सर्जनशीलता तुम्ही बाहेर आणली पाहिजे. आणि त्या दृष्टीनं शिक्षकाचं काम हे एका मार्गदात्याचं असते. मार्गदाता व्हा, शिक्षक होऊ नका, मार्गदर्शन करा. पण तो मार्ग तो पचवेलच असं नाही आहे. म्हणून जसं ते म्हणाले की सर्वप्रथम दर्शन शास्त्रामधला सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे, जॉन ड्यूई म्हणाला, ते दर्शनशास्त्राचे प्राध्यापक होते, ते असं बोलले की प्रत्येकाने दर्शनशास्त्रासमोर एकच मोठा प्रश्न आहे, तो हा एक, सांस्कृतिक मूल्य तुमची तपासून पहा आणि सामाजिक नीतिमत्ता ही तपासून पाहिली पाहिजे. हा हक्क मुलांना वडिलांपासून सुद्धा, वडिलांनी आपले संस्कार देणं म्हणजे काही धरोहर सांभाळणं नव्हे, वारसानं मिळालेली ही जी काही शिकवण असतं ही हे मुळातलं शिक्षण आहे. बाबासाहेब जॉन ड्यूईचा नेहमी उल्लेख करायचे ते. तर हे सांस्कृतिक मूल्य कोणती आहे ती तपासून घेतली पाहिजे. आई वडिलांची सांस्कृतिक मूल्य ही आपली होऊ शकत नाही. पहिल्यांदा सामाजिक नीतिमत्ता नीतिमूल्य त्यात आहे की नाही हे तपासून घेतली पाहिजे. आणि हे लोक तपासून घेत नाही,
हा जॉन डीचा आरोप होता. खरा शिक्षक तोच होऊ शकतो की जो मातीचे मडके घडवणारा नसतो. ती माती तयार असते, त्याची जी सर्जनशीलता आहे ती बाहेर काढा, असं एरिक फॉर्म म्हणाला. हे आपण बाहेर काढण्यामध्ये असमर्थ ठरलो आहे. शिक्षण, शाळा ओस पडत आहे. घरोघरी शिक्षा घ्या, घरोघरी हे करा, पण ते मॉनिटरायझिंग होत नाही त्याचं. तर हा आपल्या समोरचा मोठा एक प्रश्न आहे आणि या उंबरठ्यावर आपण येऊन ठेपलेलो आहे. आज शिक्षक दिवस आहे, शिक्षिका दिवस आहे. सावित्रीबाईंचं नाव घेतलं, फातिमा शेखला आपण विसरून जातो. फातिमा जर नसती तर सावित्रीबाई तयार झाल्या नसत्या. हे आमच्या शिक्षिकांना सांगण्याची गरज आहे. तर ही अवस्था का होत जाते? तर आम्ही बोथट होत गेलो, आम्ही सगळे लोक. आणि ज्ञानाविन मतिगिरी गती नाही, ते निगेटिव्ह लिहिलं महात्मा फुलेंनी. त्याचं पॉझिटिव्ह असं करता येईल, ज्ञानासह मती येते, गती येते, नीती येते, अर्थ येते आणि तिथं शुद्रत्व नाहीसं होते. असे काही नवीन असे प्रकल्प आपण राबवले पाहिजे. ती अवस्था राहिलेली नाही आहे. म्हणून शिक्षक दिनाच्या दिवशी आपण याच्यावर गंभीरपणे सर्व शिक्षकांनी आणि विशेषतः प्रायमरी शिक्षकांनी याच्यावर विचार केला पाहिजे. शिक्षण म्हणजे पाट्यात टाकणे नव्हे. शिक्षण तुम्ही वर्गाच्या आतमध्ये गेल्यावर ते तुमचं शिक्षण असते, पण बाहेर पडेपर्यंत पुन्हा जग बदललेलं असतं. हे आपण ते लक्षात घेतलं पाहिजे. या दृष्टीनं आपण शिक्षण दिवस किंवा शिक्षक दिवस, मी तुमच्या प्रबोधन व्याख्यानमालेचं अभिनंदन करतो. घोडे सर अध्यक्ष आहेत, चांगली वक्ते आहेत आणि वक्त्यांची भाषणं मी ऐकत होतो. गुरु परंपरा काय आहे न? गुरु परंपरा मी न मानणारा माणूस आहे. मग त्यासाठी तुम्हाला आश्रम व्यवस्था मान्य करावी लागते. आश्रम व्यवस्था तुम्ही मान्य करत असाल तर वर्ण व्यवस्था तुम्हाला मान्य करावी लागते. बाबासाहेबांनी सुद्धा नाकारली होती गुरु परंपरा, परंतु शेवटी म्हणाले माझे 3 गुरु मी मानतो आहेत. एक प्राचीन बुद्ध निवडला, एक आधुनिक महात्मा फुले निवडले. हे त्यांनी निवडले 3 गुरु. बुद्ध निवडला, फुले निवडले, हे सगळे गुरु मानले त्यांनी. पण त्यांनी या गुरु परंपरेमध्ये 3 परंपरा जोडून घेतल्या. प्राचीन परंपरा, अर्वाचीन आधुनिक परंपरा आणि आधुनिक परंपरा, ह्या सगळ्या जोडून घेतलेल्या आहेत. या दृष्टीनं आपण विचार करत नाही. हा विचार झाला पाहिजे. माझं सगळ्यांचं म्हणणं हे आहे की हा विचार आपण केला पाहिजे. या दृष्टीनं प्रयत्न होण्याची मोठी गरज आहे. व्हावे. घोडे सरांचं भाषण मला ऐकायचं आहे, कारण घोडे सर हे संविधानाचे तज्ञ माणूस आहेत आणि बरेच दिवसांनी त्यांची माझी भेट होत आहे. तर मी तुम्हाला सगळ्यांना सदिच्छा व्यक्त करतो, थांबतो. धन्यवाद सर. हा, ओके. आताच आपण पावडे सरांना ऐकलंय. त्यांनी काही गोष्टी उल्लेख केलेला आहे, ज्यामध्ये गुरु शिष्य परंपरेवर त्यांनी काहीतरी बोललेलं आहे. मी त्यांना सांगू इच्छितो की बाबासाहेबांनी जो विरोध केला होता तो गुरुकुल परंपरेवर होता. म्हणजे आश्रमामध्ये आणि गुरु म्हणेल तसंच वागणं, हा जो गुरुकुल शिक्षेचा जो संदर्भ आहे. पण परंतु गुरु शिष्य परंपराच नाकारावी असं मी तरी ऐकलं नाही. त्यांनी म्हटलंच नाही. हा, परंतु गुरु शिष्य वाईट नाही आहे. गुरुंनी समजा बाबासाहेब ड्यूला आपलं गुरु मानत असतील, त्यासारखं फॉलो करत असतील आणि त्याला एक्स्ट्रापोलेट करून पुढे घेऊन जात असतील तर त्याला वाईट वाटण्याचं कारण नाही. परंतु बिलकुल नाही. हा, मी त्याच्या पुढे जाऊन असं म्हणेन की बहुजनांवर काही गोष्टींचा जर चांगला परिणाम होत असेल, त्याचा काही साधता असेल, तर बहुजनातील जे शिक्षक आहेत त्यांनी सुद्धा मेहनत करायची गरज आहे. बघा, शिक्षण घेतलं पाहिजे, परंतु शिक्षक हे
विद्यापीठीय शिक्षकांना मिळणारा पगार आणि स्कूलमध्ये मिळणाऱ्या शिक्षकांना पगार याची जर तफावत बघितली तर तुम्ही आणि ओव्हरऑल शासनाचं जे लक्ष आहे ते आहे हायर एज्युकेशनवर, जे स्कूल एज्युकेशनवर फारसं शासन लक्ष देत नाही. या संबंधी तुम्ही आणि मी फारसं बोलूनही त्याला काही उपयोग होत नाही, परंतु समाज म्हणून जर याला काही करता आलं तर नक्कीच याला पुढे येता येईल. त्याबद्दल आपले धन्यवाद सर. आणि काही ज्या टिप्स दिल्या त्या दे आर वेल टेकन. आणि हे आपण सारखं डिस्कस जाऊन समाजातच पण बोललं पाहिजे, कारण समाज हा जागृत आहे. मी आणि तुम्ही परत समाजाकडे गेलं पाहिजे, समाजाला सांगितलं पाहिजे, समाजाला उद्युक्त केलं पाहिजे आणि सोबत घेतलं पाहिजे. याच्याशिवाय दुसरा पर्याय आपल्या समोर दिसत नाही. हा, धन्यवाद सर. मी यानंतर सगळ्या मान्यवरांनी आपली मतं व्यक्त केलेली आहेत. बाहो या संघटनेच्या अध्यक्षा डॉक्टर ढेंबरे मॅडम यांनी मान्यवरांनी केलेल्या वक्तव्य ह्या संबंधी आपले मनोगत व्यक्त करतील असं मी त्यांना नम्र विनंती करतो. ढेंबरे मॅडम. आज शिक्षक दिनानिमित्त शिक्षण क्षेत्रातील मान्यवर शिक्षकांना ऐकण्याचा प्रसंग आला प्रबोधन व्याख्यानाच्या माध्यमातून, आणि सर्व मान्यवरांनी निरनिराळ्या विषयांवर आपले मनोगत व्यक्त केले. रुबीना मैडम, आपने सही कहा कि हमारी जीवन शैली बदल गई है और शिक्षण प्रणाली उससे अधिक ज्यादा बदल गई है. जन्मदाता हमारे पहले शिक्षक होते हैं, लेकिन स्कूल और कॉलेज के जो शिक्षक होते हैं वो हमें ज्ञान के साथ जीवन जीने की कला भी सिखाते हैं. शिक्षक के पास ही तो होती है वो कला जो एक मिट्टी को सोना बदल देते हैं. रुबीना मैडम, आपसे मैं बहुत प्रभावित हुई हूँ और आपने हमारे एक शब्दों पर आपने अपनी स्वीकृति दी इस कार्यक्रम में आने के लिए, तो आपका तो स्वागत पहले ही कर चुकी हूँ. हमारे धन्यवाद हमारे सेक्रेटरी सर हैं जो आपको देंगे और हम हमेशा मिलते रहेंगे. हमारे जो मेडिकल कॉलेज के हमारे आज के जो शिक्षक आज हमें जो इस कार्यक्रम में उन्होंने अपनी स्वीकृति दी और उन्होंने अपने समय में से समय निकाल के उनका आज स्वागत था. हमारे इंडियन मेडिकल एसोसिएशन में आज उनको बेस्ट टीचर्स का अवार्ड मिला है नेशनल लेवल पे, लेकिन उन्होंने अपना वो नेशनल अवार्ड फंक्शन छोड़कर हमारे पास सर आए, बिल्कुल टाइम पर आए सर, टाइम से पहले आए. सर, आपका तो बहुत बहुत स्वागत है. आज शिक्षक दिन की आपको बहुत सारी शुभकामनाएं. और उन्होंने ये बताया है कि शिक्षक हमें सर ने ये कहा, गेडाम सरांनी सांगितलं की शिक्षण हा प्रवास आहे, शिक्षण ही स्पर्धा नाही. परत सांगते, गेडाम सरांनी सांगितलं की शिक्षण हा प्रवास आहे, शिक्षण ही स्पर्धा नाही. आणि परिस्थिती, कुठलीही परिस्थिती, व्यक्तिगत परिस्थिती व्यक्तीची जी असते, परिस्थिती या नावाची शाळा माणसाला आयुष्यात योग्य शिक्षण देते. सर, आपण खूपच छान बोललात आणि तुमच्या बोलण्यातून आम्हाला खूप काही मार्गदर्शन मिळालं आहे आणि आम्ही याच्यावरती नेहमी अंमल करणार की आमची जी गुरु शिष्य परंपरा आहे ती कायम राहावी आणि तुमचे मार्गदर्शन आम्हाला नेहमी सदा करता मिळत राहावे. तुमचा आशीर्वाद आमच्यावरती नेहमी असाच राहावा. पावडे सरांचं आपण काय सांगावं. पावडे सर बोललेत इन शॉर्ट कन्क्लुजन मध्ये की शिक्षक हा एक मार्गदाता आहे आणि अगदी हे तोला मोलाचं बोललेत ते आणि अगदी ते खरं आहे. सर, आपण जे सांगितलं त्यातला हा सार होता की फक्त लिहिता वाचता येणे म्हणजे शिक्षण नव्हे. फक्त लिहिता वाचता येणे म्हणजे शिक्षण नव्हे, तर बुद्धीला सत्याकडे, भावनेला माणुसकीकडे आणि शरीराला क्षमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजेच शिक्षण हवे. सर, मैं इससे ज्यादा मैं और क्या कहूँ. हमारे अध्यक्ष आज कार्यक्रम के अध्यक्ष है डॉक्टर प्राध्यापक देवीदास जी सर,
और उनको सुनने के लिए सभी कोई बहुत आतुर है. आणि मी बाहूचे अध्यक्ष आणि आमच्या आज कार्यक्रमाचे अध्यक्ष घोडेस्वार सर यांच्या मदत मी जास्त वेळ नाही राहू शकणार, कारण घोडेस्वार सरांना आपल्याला ऐकायचं आहे. म्हणून ओव्हर टू अवर सूत्रसंचालन डॉक्टर परसागडे सर, आपण पुढच्या कार्यक्रमाचे संचालन करा. धन्यवाद मॅडम. त्यानंतर आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचलेलो आहे. आतापर्यंत मान्यवरांनी केलेल्या आपल्या वक्तव्यावर आणि शिक्षक दिनानिमित्त मी आजच्या कार्यक्रमाचे मुख्य प्रमुख अध्यक्ष डॉक्टर प्राध्यापक घोडेस्वार सर यांना निमंत्रित करतो की त्यांनी आपले अध्यक्षीय भाषण या निमित्त करावे. डॉक्टर घोडेस्वार सर. आजच्या या कार्यक्रमाच्या आयोजिका आणि बाहूच्या अध्यक्षा डॉक्टर किशोला ढेंबरे, या परिसंवादात सहभागी अतिथी वक्ता प्राध्यापक रुबीना अन्सारी, डॉक्टर गेडाम, प्राध्यापक पावडे आणि बाकी अन्य मान्यवर, आपणा सर्वांना मी अभिवादन करतो, मंगलकामना प्रेषित करतो आणि साधू आहे. डॉक्टर गेडाम, आपलं विशेष अभिनंदन. आताच मला सांगितलं की तुम्हाला बेस्ट टीचर अवॉर्ड मिळालेला आहे. यू डिझर्व इट, यू गॉट इट. तुमचं मनापासून अभिनंदन. बारसागडे सरांनी आणि डॉक्टर मॅडमने माझं काम फार सोपं केलेलं आहे, कारण बहुतेक भाषणांचा त्यांनी संक्षिप्त अहवाल प्रस्तुत केलेला आहे. तरी काही महत्वाचे मुद्दे अध्यक्ष या नात्याने मी मांडू इच्छितो. रुबीना अन्सारींनी जे काही परिवर्तन होत आहे टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून, त्याचं पॉझिटिव्हली दखल घेतलेली आहे आणि शिक्षण बदलत आहे, शिक्षण संस्कृती बदलते आहे, समाज बदलतो आहे आणि हे सर्व परिवर्तन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून होत आहे आणि सेल्फ लर्निंगची प्रक्रिया वाढत आहे आणि शिक्षणाचं आउटरीचही वाढत आहे. त्याच्यानंतर डॉक्टर गेडाम यांनी समानता आणि समरसता यातील संघर्ष मांडला. शिक्षक हा रोल मॉडेल असावा. शिक्षक हा रोल मॉडेल असावा. आणि मग शेवटचं त्यांचं होतं की ग्रेट टीचर इन्स्पायर्स. मला हे फार आवडलेलं आहे. आणि पावडे म्हणतात सेल्फ एज्युकेशनवर त्यांनी प्रश्नचिन्ह लावलेलं आहे. शिक्षक आणि विद्यार्थी दोघही घडवण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभागी असतात. शिक्षकांनी सतत विद्यार्थी असणं आवश्यक आहे. शिक्षक हा मार्गदाता आहे. मी तिघांचं अभिनंदन याकरता करतो की तिघांनी वर्तमान 2021च्या दुसऱ्या दशकामध्ये एज्युकेशन पद्धतीमध्ये शिक्षकाची आवश्यकता आहे हे अधोरेखित केलेलं आहे. एक डॉक्युमेंट आहे, त्या डॉक्युमेंटचं शीर्षक आहे ब्लेंडेड मोड ऑफ टीचिंग अँड लर्निंग कन्सेप्ट नोट, युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन न्यू दिल्ली, याच वर्षी आलेला आहे. आणि यामध्ये हे डॉक्युमेंट म्हणते सेल्फ लर्निंग, पीअर लर्निंग आणि गरज पडली तर गायडन्स अँड सपोर्ट बाय द टीचर. याचा अर्थ असा आहे की टेक्नॉलॉजी टीचरला रिप्लेस करू इच्छिते. आमचे तिघही शिक्षक या शिक्षण व्यवस्थेमध्ये शिक्षकाचं महत्व प्रस्थापित करू इच्छितात. तर नवीन UGCच्या गाईडलाईन्स म्हणतात की शिक्षकाची जेवढी कमी आवश्यकता असेल तेवढं बरं. जर शिक्षक गेला या व्यवस्थेतून तर काय होईल? या व्यवस्थेत माणूस घडणार नाही निश्चित. हायर एज्युकेशन जे अफोर्ड करू शकतात ते हाय क्वालिटी टेक्नोक्रेट्स होतील. जे अफोर्ड करू शकत नाही ते सेमी स्किल किंवा स्किल लेबर होतील. या प्रक्रियेमध्ये माणूस घडवला जाणार नाही हे निश्चित. नवीन एज्युकेशन पॉलिसी जी आहे या एज्युकेशन पॉलिसीमध्ये
एक बेसिक प्रश्न उपस्थित झालेला आहे. एकीकडे आपण महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणाचा विचाराचा मागोवा घेत असताना, यांच्या विचाराच्या मागोवा घेऊन जर नवीन एज्युकेशन पॉलिसीचा जर आपण विचार केला तर हे तिघही म्हणतात की एज्युकेशन इज फॉर प्रायव्हेट गुड. प्रायव्हेट गुड इन्क्लूड्स एज्युकेशन इज फॉर पब्लिक गुड. पब्लिक गुड इन्क्लूड्स प्रायव्हेट गुड ऑल्सो. आणि एज्युकेशन इज फॉर पब्लिक गुड असल्यामुळे इट इज अ स्टेट रिस्पॉन्सिबिलिटी and therefore education is a fundamental right. परंतु ग्लोबलायझेशनची जी व्यवस्था आलेली आहे आणि नवीन एज्युकेशन पॉलिसी जी आलेली आहे ही एज्युकेशन इज फॉर प्रायव्हेट गुड मानणारी व्यवस्था असल्यामुळे एज्युकेशन पासून बहुजन समाज वंचित होणार आहे एवढं निश्चित. आता कोरोनामुळे डिजिटल एज्युकेशनची सुरुवात झालेली आहे. मी अनेक लेख वाचले. 70 ते 80% विद्यार्थी ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही आहे, ज्यांच्याकडे इलेक्ट्रॉनिक गॅजेट नाही आहे, असेल तर वीज नाही आहे, कनेक्शन मिळत नाही, अशा स्थितीमध्ये 80% विद्यार्थी या एज्युकेशन पासून वंचित झालेले आहेत. अशा स्थितीमध्ये जर नवीन एज्युकेशन पॉलिसी स्वीकारण्यात आली तर एज्युकेशनची वंचितता निश्चितपणे वाढणार आहे. लॉंग बॅक प्राचीन काळापासून एज्युकेशन फॉर द क्लासेस आणि एज्युकेशन फॉर द मासेस हा संघर्ष प्राचीन काळापासून सुरू आहे आणि 2020 मध्येही नवीन एज्युकेशन पॉलिसीच्या माध्यमातून हा संघर्ष अधिक प्रखरपणे मांडला जात आहे. मला असं वाटतं की 2020 मध्ये एज्युकेशन पॉलिसी लागू करण्यात आलेली आहे तिचा बहुजन समाजाने अत्यंत गंभीरतेने विचार करायला हवा आणि पर्यायी एज्युकेशन पॉलिसी काय असेल हा पर्याय आपल्याला या एज्युकेशन पॉलिसी करता देता आला पाहिजे. आम्ही संविधानाचं बोलतो, संविधानाच्या मूल्यांविषयी बोलतो. जर ही एज्युकेशन पॉलिसी तपासून पाहिली तर या एज्युकेशन पॉलिसीमध्ये कुठेही संविधानिक मूल्य आहेत असं दिसत नाही. त्याला कारण एवढंच आहे की वर्तमान सरकार जे आहे, ज्या वर्तमान सरकारने एज्युकेशन पॉलिसी आणलेली आहे त्या वर्तमान सरकारचा संविधानावर आणि संविधानिक मूल्यावर विश्वास नसल्यामुळे या एज्युकेशन पॉलिसीमध्ये ही मूल्य कुठेही रिफ्लेक्ट झालेली नाहीत. आमचं सिंपल मागणं आहे, व्हेरी सिंपल थिंग. पहिली गोष्ट तर अशी की एज्युकेशन इज फॉर पब्लिक गुड, एज्युकेशन इज अवर फंडामेंटल राईट, इट इज स्टेट रिस्पॉन्सिबिलिटी. नंबर 2, इक्वल एज्युकेशन, एज्युकेशन टू ऑल आणि इक्वल क्वालिटी एज्युकेशन. इक्वल एज्युकेशन, एज्युकेशन टू ऑल आणि इक्वल क्वालिटी एज्युकेशन. एज्युकेशन शुड बी बेस्ड ऑन कॉन्स्टिट्यूशनल व्हॅल्यूज. समता, स्वतंत्रता, बंधुता, न्याय आणि धर्मनिरपेक्षता या आधारावर एज्युकेशन असावं आणि असं एज्युकेशन सर्वांना देण्याची जबाबदारी ही संविधानाने शासनावर सोपवलेली आहे. मी या ठिकाणी दोन गोष्टी 2 मिनिटांमध्ये मांडू इच्छितो. ज्योतिबा फुले ब्रिटिशांच्या काळात म्हणतात सामान्यातला सामान्य माणूस टॅक्स देतो आणि म्हणून सरकारची जबाबदारी आहे की सामान्य माणसाला शिक्षण मिळावं. राजर्षी शाहू महाराज म्हणतात माझ्या राज्यातला गरीबातला गरीब माणूस टॅक्स देतो म्हणून त्याला शिक्षण देणं ही माझी जबाबदारी आहे. भारताचं संविधान म्हणतं की शिक्षण हा फंडामेंटल राईट आहे. कोणी असा प्रश्न विचारू नये की संविधानात कुठे आहे. जर नसेल तर 2017चं सर्वोच्च न्यायालयाचं जजमेंट वाचावं. त्या जजमेंट मध्ये जे काही अधिकार दिलेले आहेत त्याचं इंटरप्रिटेशन करताना राईट टू लिव्ह इज राईट टू लिव्ह विथ डिग्निटी आणि राईट टू लिव्ह विथ डिग्निटी याचा अर्थ राईट टू लिव्ह विथ लाईव्हलीहूड, एज्युकेशन अँड हेल्थ सर्व्हिसेस याचा अर्थ संविधानाने हा फंडामेंटल राईट दिलेला आहे
आम्हाला हे राईट प्रस्थापित करण्याकरता संघर्ष करावा लागेल. अन्यथा शिक्षणाने बहुजनांची या शिक्षण व्यवस्थेने वंचितांची वंचितता वाढेल आणि आमची मुलं ही अंगणवाडी मधून जातील तर सेमी स्किल किंवा स्किल लेबर होतील. आणि या शिक्षण व्यवस्थेचं एक वैशिष्ट्य असतं की शिक्षण व्यवस्थेचा बाजार झालेला आहे. विद्यार्थी जो आहे हा कंझ्युमर झालेला आहे आणि एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत. काय ही एज्युकेशन सिस्टीम ज्योतिबा फुलेंना अभिप्रेत होती, शाहू महाराजांना अभिप्रेत होती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत होती, संविधानाला अभिप्रेत होती. माझं उत्तर नाही असं आहे आणि हे बहुजनांनी समजून घ्यावं. अन्यथा परंपरेने शिक्षणाचं कधी कधी अशी व्याख्या केली जाते की एज्युकेशन इज पॉवर. एज्युकेशन इज पॉवर. ज्यांना पॉवर शेअर करायची आहे त्यांना एज्युकेशन मिळालं पाहिजे. ज्यांना पॉवर पासून वंचित करायचं आहे त्यांना एज्युकेशन पासून वंचित केलं पाहिजे. तर संविधान त्यांना एज्युकेशन पासून वंचित करून देत नसेल तर त्यांना सब स्टँडर्ड एज्युकेशन दिलं पाहिजे. आज नवीन पॉलिसी म्हणते की आम्ही इन्क्लुझिव्ह आहोत, परंतु एकीकडे अंगणवाडी आहे आणि दुसरीकडे काही लाख रुपये डोनेशन देऊन कॉन्व्हेंट आहे. इज इट इक्वल एज्युकेशन? इज इट इक्वल एज्युकेशन? हे जर इक्वल एज्युकेशन नसेल तर आम्ही अशा शिक्षण नीतीचा विरोध करतो. आजच्या या सेमिनारच्या माध्यमातून, आजच्या या परिसंवादाच्या माध्यमातून हे काही इश्यूज आपण सर्वांनी मिळून हायलाइट केलेले आहेत. हे इश्यूज अधिक लोकांपर्यंत पोहोचावेत आणि या माध्यमातून नवीन शिक्षण पद्धती संबंधी समाजाचं अधिक प्रबोधन व्हावं ही अपेक्षा आहे. वी वॉन्ट एज्युकेशन. We want education for social transformation. We want education for liberation of humankind. There is no other method. There is no other mechanism. There is no other method except education to liberate the humankind. धन्यवाद. धन्यवाद घोडेवार सर. आजही सक्तीचे शिक्षण हे घटनेमध्ये उपलब्ध आहे, परंतु वास्तविकतामध्ये ते होत नाहीये. तसंच एज्युकेशन फॉर ऑल हे बोलल्या जातंय, पण एज्युकेशन हे सर्वांना उपलब्ध नाही आहे आणि त्यात अवेलेबिलिटी ऑफ इक्वल एज्युकेशन हे अजिबातच नाही आहे. शिक्षणाचे सर्वत्रीकरण आणि समुदायीकरण झालेले नाही आणि प्रश्न क्लासेस वर्सेस मासेस असा आलेला आहे. आणि यानंतर हा कार्यक्रम समाप्त झाला आहे, परंतु त्यापूर्वी मी डॉक्टर अनिकेत यांना आमंत्रित करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं. डॉक्टर अनिकेत. दिला होता मॅडमने वेळ, मला वाटतं 10 मिनिटं बोललो आहे. धन्यवाद सर. तेवढं पुरेच आहे ना, कारण बाकीचे वक्ते बोलले, मग वक्त्यापेक्षा जास्त बोलू नये. Am I audible? Yes, very much. धन्यवाद बारसागडे सर. आपल्यालाच प्रथम धन्यवाद देतो की आपण हा प्रबोधनाचा कार्यक्रम अत्यंत उत्कृष्टरित्या अँकर केलेला आहे आणि अगदी वेळेमध्येच मॅनेज केलेला आहे. त्याबद्दल सर्वप्रथम आपलं अभिनंदन आणि धन्यवाद. त्याचबरोबर भाओच्या प्रेसिडेंट यांनी हा कार्यक्रम अत्यंत कमी वेळामध्ये ऑर्गनाईज केला आहे. त्याबद्दल मी भाओच्या प्रेसिडेंट डॉक्टर त्रिशाला मॅडम यांचे पण अभिनंदन करतो आणि असेच प्रबोधनात्मक कार्यक्रम पुढे पण होत राहतील अशी आशा व्यक्त करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष लाभलेले आपले डॉक्टर घोडेस्वार सर यांनी आजच्या प्रोग्रामला उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याबद्दल मी प्राध्यापक देविदास घोडेस्वार यांचं अत्यंत ऋणी आहे आणि त्यांचे आभार मानतो. प्राध्यापक घोडेस्वार सर जे आहेत ते नॅशनल एज्युकेशन पॉलिसी यावरती अत्यंत तज्ज्ञ आहेत. जेव्हापासून
नॅशनल एज्युकेशन पॉलिसी चालू झाली आणि त्याचे ड्राफ्ट आले, त्या ड्राफ्टवरती त्यांनी अत्यंत दिवस रात्र अशी मेहनत घेतलेली आहे आणि त्याच्यामधून एक्सपर्ट्स काढलेले आहेत आणि अत्यंत कमी याच्यामध्ये त्यांनी असं मांडलेलं आहे की घटनेदत्त अधिकार आहे प्रत्येकाला एज्युकेशन मिळणारे आणि ह्युमन राईट आहे तो. लिव्हिंग विथ डिग्निटी जी आहे ती आपल्याला त्या एज्युकेशन पासून मिळाली पाहिजे, अशा प्रकारचं आपलं जीवन राहिलं पाहिजे. धन्यवाद घोडेस्वार सर. मी रुबिना मॅडम, प्रोफेसर ऑफ सायकोलॉजी यांचं पण अत्यंत ऋणी आहे. त्यांनी आपल्या व्यस्त वेळातून आपल्याला समोर प्रबोधन केलेलं आहे. धन्यवाद रुबिना मॅडम. मी गेडाम सरांचं सर्वप्रथम अभिनंदन करतो की त्यांना बेस्ट टीचर हा अवॉर्ड मिळाला. त्यांना हा अवॉर्ड मिळायला बराच वेळ लागला, पण आम्हाला जे त्यांचे स्टुडंट राहिलेले आहेत त्यांनी कधीपासूनच त्यांना बेस्ट टीचर ही मान्यता दिलेली आहे. अभिनंदन सर. पावडे सरांनी, डॉक्टर प्रभाकर पावडे सर जे ही पूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन प्रबोधन करतात आहे आणि पावडे फॅमिली म्हटलं की पावडे फॅमिलीकडून काहीतरी वेगळंच आम्हाला ऐकायला मिळते आणि कळत न कळत प्रबोधन होते. मग ते मोतीराम पावडे सर असो किंवा मालती मॅडम असो किंवा अमिताभ पावडे असो किंवा अपूर्व पावडे असो, तर आज आम्हाला या निमित्ताने प्रभाकर पावडे सरांना ऐकायला मिळालं आणि मला अत्यंत आनंद होतोय की एक वेगळी प्रकारची दिशा त्यांनी या पूर्ण विषयाला दिलेली आहे. की त्यांनी जे परंपरागत विचार आहेत की कुंभाराची तुलना आणि टीचरची तुलना, त्या तुलनेलाच त्यांनी छेद दिलेला आहे. हे निश्चय स्मरणीय आहे की बाबासाहेबांचे जे टीचर राहिलेले होते जॉन डुई सर, त्यांनी त्यांच्या मध्ये असणारी प्रतिभा ही त्यांच्या शिकण्यातून त्यांना अजून उजळण्यामध्ये मदत केली आणि एक प्रगल्भ असे बाबासाहेब घडत गेले. खरं आहे सर, आपण असं म्हणता येईल की एक रेंगरेज यांची एक नोट आहे की यू आर द सिझल, यू आर द स्कल्प्टर, यू आर द स्टोन, यू कॅन बी व्हॉट यू आर. त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये मला वाटते टीचरचा थोडाफार जो आहे तो कदाचित हॅमर येते. योग्य त्या ठिकाणी योग्य ती त्या वेगाने योग्य त्या दाबाने जर तो हॅमर पडत गेला तर त्या स्टोन मध्ये आतमध्येच असणार जर असेल तर ते आपोआप शिल्प जे आहे ते पुन्हा असं उजळत निघते आणि एक अत्यंत दैदिप्यमान भव्य दिव्य असा ती व्यक्ती घडत राहते. धन्यवाद सर. दुसरं मला असं वाटतंय की तुम्ही जो एक महात्मा ज्योतिराव फुल्यांचा एक जी नेहमीची आहे विद्येविना मती गेली, त्याला एक सकारात्मक दृष्टिकोनातून मांडण्याचा प्रयत्न केला. ही पण एक फार छान बाब आहे की याला पण आम्ही असा विचार केला पाहिजे की ज्या गोष्टी आहेत त्याला आम्ही पॉझिटिव्हली कशा प्रकारे प्रेझेंट करतो. थँक्यू व्हेरी मच सर. तुम्ही ज्या प्रकारे आमच्या समोर हे मांडलं ते निश्चितच छान आहे. त्याचसोबत आजच्या या प्रोग्रामला असणारे आमचे आदरणीय शिक्षक आणि आदरणीय माझे सहकारी बाहोचे आणि बाकीच्या सामाजिक वर्तुळातले असणारे आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सर्वजण आणि जे काही कारणामुळे इथे उपस्थित होऊ शकले नाही त्या सगळ्यांचा मी आभारी आहे आणि हा प्रोग्राम यशस्वी केला त्याबद्दल मी जेव्हा हा होऊ शकला त्यासाठी डॉक्टर चंद्रशेखर मेश्राम यांनी हा अनलिमिटेड झूम स्लॉट जो बाहोसाठी उपलब्ध करून दिलेला आहे त्याबद्दल मी डॉक्टर चंद्रशेखर मेश्राम सरांचे मनापासून आभार मानतो. त्यांच्या वेळातून त्यांनी हा वेळ आमच्यासाठी काढून दिला आहे. धन्यवाद चंद्रशेखर सर. आणि अध्यक्षांच्या संमतीने
आजचा हा प्रोग्राम संपला असे मी जाहीर करतो. थँक्यू. धन्यवाद. हो, एक मिनिट मी थोडासा करेक्शन करतो आहे. जी सर. Congratulations, madam, sir. आज मला बेस्ट टीचर अवॉर्ड मिळालेला नाही आहे. बेस्ट टीचर अवॉर्ड मला 4 वर्षापूर्वीच मिळाला होता. तो कॉलेजच्या तर्फे मिळाला होता. आज असोसिएशन ऑफ सर्जन्स नागपूर यांच्यातर्फे टीचरचा सत्कार ठेवला होता. त्या सत्कार समारंभात मी गेलो होतो. आज मला बेस्ट टीचर अवॉर्ड मिळाला नाही, हे मी त्याच्यात म्हणजे थोडंसं करेक्शन करू इच्छितो. थँक्यू व्हेरी मच. Congratulations, sir. तुम्ही आमच्या हृदयामध्ये बेस्ट टीचर म्हणून नेहमीसाठीच आहात सर. जेव्हापासून आम्ही तुमचं पहिलं लेक्चर ऐकलं आणि ज्यांनी ऐकलंय. धन्यवाद सर. थँक्यू. थँक्यू. हा कार्यक्रम इथे संपलेला असं मी जाहीर करतो.